प्राप्त आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग नामदेव महाराज. अहो कोण नामदेव महाराज, तर अत्यंत भगवंताचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग तुमच्या आमच्या परिचयाचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठाल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी महाराज थोडासा अल्पसा परिहार द्यायचं म्हणजे तो वक्त्याचं कर्तव्य असतं. बघा, पांडुरंगाच्या आशीर्वादाने, माऊलीच्या आशीर्वादाने, गुरुवर्याच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या आशीर्वादाने अलंकापुरीमध्ये, आळंदी भूमीमध्ये माझा इंद्रायणी काठी असणारी राजमाता जिजाऊ वारकरी मुलींची शिक्षण संस्था, या संस्थेमध्ये माझं सफल एकादशी निमित्त माझं कीर्तन ठेवण्यात आलं. मी माझे परमभाग्य समजते. तसंच मृदुंगाचार्य विशाल दादा उपस्थित आहे, त्यांचेही आभार मानते. तसेच आमचे गावकरी मंडळी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. तसेच आमच्या राधिकाताई सालपुरे आईसारखं प्रेम करणारे हेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. तसेच आमच्या भक्तिदिदी ही कीर्तनाला उपस्थित आहे. सोमदादा ही कीर्तनाला उपस्थित आहे. तसेच आमच्या काकू मावशी सर्व कीर्तनाला उपस्थित आहे. सर्वांचे आभार मानते आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. आणि श्रोते मंडळीचे टाळकरी माळकरी विनेकरींचे सर्वांचे आभार मानते आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. बघा, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी एक वाक्य म्हणून जाईल. दूध में चावल डाला तो उसे खीर कहते हैं, दूध में चावल डाला तो उसे खीर कहते हैं, ऐसे पखवाज चारे, ऐसे गायने चारे, ऐसे तकदीर कहते हैं, तकदीर कहते हैं. बघा, कीर्तन म्हणजे विनोद नाही, विनोद म्हणजे कीर्तन नाही. कीर्तन म्हणजे काय, तर कीर्तनाची सोपी व्याख्या सांगून जाईल. बघा, डोळे तलाव नाही तरी भरले जातात, ओठ कापड नाही तरी शिवले जातात, निसर्ग बायको नाही तरी रुसला जातो. त्याच बदललेल्या वातावरणाला माणसात आणण्याकरिता केले जाते ते म्हणजे कीर्तन. विठाल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं सांगेल. बघा, आता तुम्ही कीर्तनात बसले ना, आता लक्ष कुठं पाहिजे, बोलत चला. कीर्तनात लक्ष पाहिजे, नाही तर काही मुलींचं आतमध्ये लक्ष असं. सर्व मी कीर्तनात प्रश्न विचारत असते. बघा, हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. तुम्ही झोपा पण शेजारच्याला झोपू देऊ नका. विठाल बघा, अभंगाकडं बघा, लक्ष देऊन ऐका. या अभंगात नाम आणि ज्ञान एकत्रित येतात. म्हणजे नामदेव महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज भक्त शिरोमणी नामदेवाच्या भेटीसाठी आळंदीहून श्री क्षेत्र पंढरपूरला आले आणि पंढरपूरच्या मंदिरामध्ये सभा मंडपामध्ये नामदेव महाराज विणा घेऊन भगवान पांडुरंगाचे नामचिंतन करत असतात. माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज आल्यानंतर माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर नामदेव महाराजांनी आलिंगन लोटंगण घातले. तेच महाराज अभंगात सांगतात. नामयाची भेटी ज्ञानदेवाले लोटंगण घातलेत नामदेवा, देऊन रंगीन प्रतीच्या पडीवरे तुझरे आधारे धाविती. विठाल विठाल बघा, नामदेव महाराजांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांना आलिंगन लोटंगण दिले आणि म्हणाले, माऊली ज्ञानराजा, आज तुम्ही आळंदीहून महापामाराकडे आले. तेव्हा माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, माय बाप, जीवन मुक्ती ज्ञान जरी झाला पावन, तरी देव तीर्थ भजन सांडती. भक्त शिरोमणी धन्य तो संसारी, पर्यक अवतारी वचन माझे. माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, नामदेवा, कितीही ज्ञानी मुक्ती झाला तरी त्याला तीर्थ जप ध्यान भगवान पांडुरंगाचे सोडता येत नाही. नामदेवा, तुम्ही किती धन्य आहात, भक्त शिरोमणी आहात, परंतु माझी एक इच्छा आहे नामदेवा, तुम्ही ती ऐका. नामदेव महाराज म्हणतात, माऊली ज्ञानराजा, सांगा तुमची काय इच्छा आहे. माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भूतळावरचे तीर्थे पावे नयनी, असे मूर्त म्हणी विष्णू दासा. विठाल विठाल माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामदेवा, तुमच्या संगतीत राहून मला तीर्थयात्रेचं सुख घ्यावे अशी माझी अपेक्षा आहे.
ज्ञानदेव म्हणते की ज्ञानदेव म्हणे पुरवी मनोरथ करावी मोरत प्राणयासी. नामदेव महाराज म्हणतात, माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो नामदेवा, आपल्याला तीर्थयात्रा जाण्यासाठी मुहूर्त काढा. शेवटी नामदेव महाराज विचार करतात, माऊली ज्ञानराजांना काय उत्तर देणार. ऐसे कोणी बोलणे नामा विचारी मनासी काय द्यावी असी प्रतिवचन. माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना काय सांगू, यांना काय उत्तर देणार. पण मायबाप शेवटी नामदेव महाराज उत्तर देतात. मग विठोबाचे पाय आठवावे म्हणी बोले अमृत वचनी तया प्रीती. विठाल विठाल. नामदेव महाराज म्हणतात, माऊली ज्ञानराजा, मी नाही येणार, मला सर्व सुख विठोबाच्या जवळ आहे, मी कुठेही जाणार नाही. पाहता त्रिभुवनाचे सुख सोडून मी पंढरीचा भिकारी झालो, त्रिभुवनाचे सुख सोडून दुरी झालो सो भिकारी पंढरीचा. नामदेव महाराज म्हणतात, माऊली ज्ञानराजा, मी नाही येणार. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामदेवा, एकदाच चला. भिकारी भिकारी होय ना भिकारी भिकारी नामदेव महाराज म्हणतात की माऊली ज्ञानेश्वर महाराज, मी नाही येणार, मला सर्व सुख विठोबाच्या जवळ आहे. माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मायबाप, नामदेवा, एकदाच चला माझ्या बरोबर, परत नाही तुम्हाला त्रास देणार. पण शेवटी नामदेव महाराज विचार करतात, माऊली ज्ञानराजांना काय उत्तर देणार. नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा अज्ञानी पाळवा शिरसी वंदिन तयासी. माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामदेवा, तुझ्या मनात काय गुपित आहे ते कळवावे. बरं ठीक आहे. माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामदेवा, तुम्ही म्हणत तर होता आपण दोघेही रावळ जाऊ आणि त्या पंढरीनाथाला आज्ञा मागू. देऊन लंगेन नामाधरील करी वंदिले श्री चरण राजा रावळा भित्री चल जाऊ वेगे आज्ञा मागू दोघे तीर्थयात्रा. विठार विठार. भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात, नामा, मी काय म्हणतो आहे, ज्ञानदेवाचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. मग तोच सांगण्यावरून नामदेव महाराजांनी माऊली ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला गेले. सर्व भूतळावरची तीर्थयात्रेला गेली. सर्व भूतळावरची तीर्थयात्रा करून आल्यानंतर माऊली ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज पंढरपूरला आले. तीर्थयात्रा करून नामा आला पंढरीसी जीव लग भेटला विठोबासी. बघा, लक्ष देऊन ऐका. तीर्थयात्रा करून आल्यानंतर पांडुरंगाने गंगापूजन करण्याचे ठरवले. रुक्मिणी माता म्हणाल्या, अहो, तुम्ही म्हणत तर होता की गंगापूजन करायचं. अहो, मी काय म्हणते ऐका. भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात, काय सांगा ना. अहो, आपला लाडका भक्त नामा आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रा करून आल्यात. बघा, तुम्ही कसं एखाद्या बाळाला, आताचे लोक तर लहान बाळांना लाड लाड काय म्हणतात, पिल्लू सोन. आपण नामदेव, भगवान पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजाला लाडाना नामा म्हणायचा. नामा. रुक्मिणी माता म्हणाल्या, व आपला लाडका भक्त नामा तीर्थयात्रा करून आला आहात. माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही तर म्हणत होता की गंगा पूजन करायचे. आता
नामदेवाला घेऊन तुम्ही पंढरपुरामध्ये ब्राह्मणांना आमंत्रण सांगावे. आता जावे वेगी नामया घेऊन अवतरणी सांगावे ब्रह्मानासी. भगवान पांडुरंग परमात्मा आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज पंढरपुरामध्ये ब्राह्मणांना आमंत्रण सांगितलं. इकडे गंगा पूजनाचा कार्यक्रम उरकला. सगळं वातावरण शांत झाल्यावर भगवान पांडुरंग परमात्मा मायबाप हळूक्षणी म्हणाला, नामा जीवलग कस काय? ज्ञानदेवाचा स्वभाव, ज्ञानदेवाची संगती, तेच नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. काय सांगू देव ज्ञानोबाची ख्याती, वेदवंशमुखी वदविले. ढल ढल नामदेव महाराज म्हणाले, भगवान पांडुरंग परमात्मा माझ्यासारख्या पामराने त्या माऊली माऊस ज्ञानेश्वर महाराजांचे काय वर्णन करावे. लक्ष देऊन ऐका, तेवढे थोडेच आहे. निवृत्तीनाथ महाराज, सोपन काका, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज ही चारही भावंड संन्याशीची मुले असून आळंदीतल्या क्रमाड ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले आणि शुद्ध पत्र आणण्यासाठी पैठणी ते पाठवले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजही चारही भावंड पैठणी ते शुद्ध पत्र आणण्यासाठी गेले. तेव्हा खुचर वटावर बसले होते. काही ब्राह्मण बसले होते. त्यांना विचारलं, आपण कोण, कुठून आलात, आपली नावे काय? त्यांनी सांगितले, आम्ही संन्याशीची मुले असून आळंदी इथे राहतो. आपणाकडे आम्ही पाहिजे ते शुद्ध पत्र घेण्याकरिता आलो आहोत. त्यांनी सर्वांनी नावे सांगितली. मायबाप ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज. बघा, त्यांचे नाव ऐकून एक जण म्हणाला, आताच्या मुलांचे नाव जर ऐकले तर गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर, शांती नसलेले भांडणांती, गंगाबाई, घरात पाण्याचा थेंबही नाही, भक्ती दुसऱ्याकडे भक्ती. आताचे नाव ऐका मायबाप. आणि माऊली ज्ञानोबा राहायचे त्याचे नाव ऐकून बघा लोक काय म्हणाली, अरे वा, नावे तर खूप फार चांगले दिसतात. पण महाराज तेवढ्यावर भागले नाही. त्यातला दुसरा म्हणाला, हो, नावात काय, समोरून येणारा रेडा त्याचंही नाव ज्ञानाच आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, हो, त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानदेव म्हणे आत्मा.
हो काका मालीवर असोड मारला. लगेच मुक्ताबाई ओरडून म्हणाल्या, हो काका मारू नका, माझ्या ज्ञानदादाला लागतंय. हो काका मारू नका, माझ्या ज्ञानदादाला लागतंय. माझ्या ज्ञानदादाची कवळी कवळी पाठ आहे. या पाठी मार. मारती असोड बोसाच्या पाठी ओळ उमटले ज्ञान देवा. त्या कुटणीतला एक म्हणाला, अहो हा बंगाली विद्या शिकला असेल. असं जर असेल तर रेड्याच्या मुखातून वेद बोलायला लावशील का? हो काका, तुमच्या आज्ञा असेल तर तसंच होईल. तसंच होईल. माऊली ज्ञानोबरायाने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवताच रेडा वेद बोलू लागला. म्हणे बोलले ऋग्वेद ओंकार मूळ शब्द प्राण वाचा. रेड्याच्या मुखी वेद बोलविला गर. वेद बोलवी रेड्याच्या मुखी वेद बोलविला गर्व दिजे सहरण केला. शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. नामदेव महाराज म्हणाले, माऊली ज्ञानोबरायाने रेड्याच्या मुखातून वेद बोलविला, गर्व तुझेच हरण केला. माऊली ज्ञानोबरायाने निर्जी भिंत चालवली. त्यांचा महिमा, त्यांची कीर्ती कुठपर्यंत महिमा वर्णन करा, तेच नामदेव महाराज अभंगाच्या द्वितीय सांगतात.
कोठेवरी वानराची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्युकेची विठाल विठाल. नामदेव महाराज म्हणाले, भगवान पांडुरंगा परमात्मा हे निवृत्तीनाथ महाराज बघा, पुण्याला जाताना नाशिक हायवे रोडवर घार गावाच्या पुढे आळो फाटा तिथून जवळच आळे गाव आहे बघा. त्या देखील त्या रेड्याला ज्ञान आले की माऊली ज्ञानेश्वर महाराजाच्या आधी समाधी घेऊ म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराजाच्या हाताने आपल्याला समाधी मिळेल. मग त्या रेड्याने जाता जाता आपला देह तिथेच ठेवला. स्वतः माऊली ज्ञानोबरायाने त्या रेड्याला समाधी दिली बघा. एवढा मोठा अधिकार पहिला संतांचा होता. आताचे लोक तर रेड्याच्या पाया सुद्धा पडत नाही. तेच माऊली ज्ञानोबरायांनी जी भिंत चालवली तेच महाराज अभंगात सांगतात, चालविली भिंती मृत्युकेची हरली भ्रांती चांग देवांची. विठाल विठाल. भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात, माऊली ज्ञानोबरायाने सच्चिदानंद बाबा आदरलेखू झाले. सच्चिदानंद बाबा वारल्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून घेतला बघा. सच्चिदानंद बाबा वारल्यानंतर त्यांची प्रेतयात्रा निघाली होती. तेव्हा सतीजानाची प्राथा म्हणजे त्या काळी त्यांची पत्नी सतीजान तेवढ्या समोरून एक दिंडी आली. त्या बाईने विचार केला, माऊली ज्ञानोबा आपण तर मरणार आहे पण जाताना संतांचे दर्शन घेऊन मरावे. म्हणून त्या बाईने माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्या बाईला आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. त्या बाईने विचारलं, माऊली हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? माऊली ज्ञानोबरायाने सांगितलं की या जन्मीचा. त्यावेळेस त्या बाईने विचारलं की माऊली माझे पती तर वारले आहात. त्यावेळेस माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तुझ्या पतीचं नाव काय? त्यावेळेस तिने सांगितले, माझ्या पतीचे नाव सच्चिदानंद आहे. त्यावेळेस माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, सत चित आनंद हे तर माझ्या भगवान परमात्माचं रूप आहे आणि तो कस काय मेला? सच्चिदानंद पंढरीचा पूर्ण कर ठेवणी कटवरी वाट पाय भक्तांची. विठाल विठाल. भगवान पांडुरंग परमात्मा म्हणाले की माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, त्या प्रेताला खाली उतरवा. माऊलीच्या सांगण्यावरून त्या प्रेताला खाली उतरले आणि माऊली त्या प्रेतापाशी जाऊन त्याच्या पायथ्याशी त्याच्या तोंडात तुळशीचा पाला टाकला आणि 3 वेळेस सच्चिदानंद 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 म्हटल्याबरोबर सच्चिदानंद बाबा उठून बसले. सच्चिदानंद बाबांनी सांगितले, लक्ष देऊन ऐका. सच्चिदानंद बाबांनी सांगितले की माऊली मी घरातून तर संपलोच होतो. नातेवाईकांनी मला जाळायला काढले होते पण आता मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहील, तुमची सेवा करेन. माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबाकडून ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून घेतला. तेच माऊली ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायात सांगतात, शेके 1272 ते टिके केली ज्ञानेश्वर. सच्चिदानंद बाबा दरलेखू झाला. सच्चिदानंद बाबा दरलेखू झाला. सच्चिदानंद बाबा दरलेखू झाला. माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जू भिंत चावलेली. तेच महाराज अभंगात सांगतात, मृतप्रेत जेविले पुरुष केली स्त्रियांचे. नामदेव महाराज म्हणतात, माऊली ज्ञानोबरायांचा कितीही कीर्ती महिमा केली तरी संपणार नाही. त्यांची कीर्ती कुठपर्यंत महिमा वर्णन करणार. तेच नामदेव महाराज अभंगाच्या 3य चरणात सांगतात. Oh,
अविते मायेचा लागून दिवारा जेणे जगत उद्धारा बोलिलेले ढल ढल बघा चांगदेव महाराज वाघावर बसून आले तेव्हा आळंदीकर मंडळी म्हणाली, माऊली मावोश्य ज्ञानेश्वर महाराज आपल्या भेटीसाठी चांगदेव महाराज वाघावर बसून आले आहे. तेव्हा माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आता आपण काय करायचं? मुक्ताबाई म्हणाल्या, आता रे ज्ञानदाता. माऊली मावस ज्ञानेश्वर महाराज मायबाप मातीच्या भिंतीला आज्ञा केली आणि त्या मातीच्या भिंतीवर बसून आळंदीच्या बाहेर वडाचे झाड आहे. चांगदेव महाराज तिथपर्यंत आले. तिथपर्यंत माऊलीनं भिंती चालविली भिंती मृत्तिकेची, हरली भ्रांती चांगदेवांची, मोक्ष मार्ग चालवली जड भिंती मृत्तिकेची, हरली भ्रांती चांगदेवांची, मोक्ष मार्गाचा संगती ज्ञानोबा माझा. चांगदेव महाराज वाघावरून खाली उतरले आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांना आलिंग लोटांगण दिले आणि म्हणाले, माऊली ज्ञानराजा, आम्ही तर जिवंत वाघावर बसून आला, परंतु तुम्ही निर्जीव भिंत चालवली. खरोखर माऊली तुम्ही ज्ञानियाचे राजे, योग्यांची माऊली आहात. ज्ञानियाचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे माय बाप. मग नारायण महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज म्हणतात, अहो तुम्ही जर नुसते ज्ञानेश्वर महाराजांचे नाव जरी घेतले तर मायाबोधा सर्व निघून जाते. तेच नाथ महाराज अभंगात सांगतात, ज्ञानदेव म्हणे गेली माया सुवन विलया विठाल विठाल. नारायण महाराज म्हणतात, अहो तुम्ही जर नुसते ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटले तर मायामोजा सर्व निघून जाते. एवढी ताकद माऊलीच्या नामामध्ये आहे. बघा गावाकडच्या महिला लक्ष देऊन ऐका. बघा आपल्या घरात काही नसलं तरी आपण या देवाला विचार, त्या ब्राह्मणाला विचार, त्याला विचार, याला विचार, कोणालाही विचारायची गरज नाही. तुम्ही भगवान पांडुरंगाचं नाम चिंतन केलं आणि माऊली ज्ञानोबरायाचं नाम चिंतन केलं तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. हा माझा अनुभव आहे. तुम्ही सर्व कीर्तन विसरलं तरी चालेल पण एवढं विसरू नका. बघा नारायण महाराज म्हणतात, अहो तुम्ही जर नुसते ज्ञानदेव म्हटले तर मायामोजा सर्व निघून जाते. एवढी ताकद त्या माऊलीच्या नामामध्ये आहे. विठाल विठाल.
बघा आता सर्वांनी हात वरती घ्या आणि हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण आणि जो टाळी वाजवणार नाही त्याचा पाप शेजारच्याला लागेल. आता तुम्ही तुमचंच ठरवायचं टाळी वाजवायची का नाही वाजवायची. ज्ञानोबरायाने तारले तेच महाराज शेवटच्या जन्मात सांगतात.
नामा म्हणे त्याने तारिले पतित नामा म्हणे त्याने तारिले पतित भक्ती केले ख्यात ज्ञान देवा. बघा, आई वडिलांची सेवा करा, गुरुवरांची सेवा करा, गोमातेची सेवा करा, भूमीची सेवा करा. बघा दादा, या जगामध्ये तुम्हाला आई वडिलाशिवाय दुसरा काही. बघा, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला आई वडीलच नाही ना त्याला विचारा आई वडिलाची किंमत. अरे, आई मायेचा सागर असते, आई समुद्राची घागर असते, आई चैतन्याची जागर असते, आई भाजीतलं मीठ असते, आई पहिलं विद्यापीठ असते, आई हक्काचं व्यासपीठ असते, आई मायेचं उभार असते, आई आईच असते, नसते सांभाळणारी दाई, असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. समुद्राची शाई आकाशाचा कागद, समुद्राची शाई आकाशाचा कागद. साक्षात सरस्वती माता जर आईची उपकार लिहायला बसती ना माय बाप तर लिहिता सुद्धा येणार नाही. म्हणून तर म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. बघा, या जगामध्ये 4 देव आहे, चंद्र, सूर्य, आई वडील. थोड्या कष्टामध्ये प्राप्ती करायची असेल तर आई वडिलाची सेवा करा. बघा दादा, तुम्ही कितीही मोठा बंगला बांधला तरी जोपर्यंत आई वडील आहे ना तोपर्यंत त्या बंगल्याला वेगळीच शोभा असते. तुम्ही जर बाहेर जाताना आईला विचारून जा. तुम्ही जोपर्यंत गेटच्या बाहेर जाता तोपर्यंत आई डोकावून पाहत असते. तुम्ही बायकोला विचारू का नका विचारू, पण आईला विचारा. बघा, तुम्ही ज्या बायकोला विचारता ती बायको किचन मधून सुद्धा बाहेर यायला तयार राहत नाही, पण ज्या आईला विचारतात ना ती आई रात्रभर झोपत नाही. आई माझी मायेचा सागर बिराती रे. आई माझी मायेचा सागर बिराती रे. आई
बघा, जेवढं प्राधान्य आईला आहे तेवढं प्राधान्य बापाला द्या. बघा, आई घराचं मांगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे, पण आपण त्या अस्तित्वाला ओळखत नाही. जन्म देणारी आई तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे, पण रात्रभर दवाखान्यात चक्र मारणारा तो बापच असतो. बघा, मुलगी जर शाळेत पहिली आली तर आई अख्ख्या गावभर सांगते माझी मुलगी शाळेत पहिली आली, पण हळूच जाऊन मागच्या दारातून गुपचूप पेढ्याचा बॉक्स घेऊन येणारा तो आपला बापच असतो, तो आपला बापच असतो. बघा, आपण जर पार्लरसाठी मुलीला 500 रुपये दे, मुलाला मित्रांबरोबर पार्टी करण्यासाठी 500 रुपये दे. दादा, त्याचा कधी दाढी करायचा साबण जर संपला ना तर कपडे धुवायच्या साबणात दाढी करणारा तो बापच असतो, तो बापच असतो. बघा, छत्रपती शिवाजी राजाने जिजाबाईने घडवलं तुम्ही अवश्य म्हणा, पण शहाजी राजाची जीवनाची ओळख सुद्धा लक्षात घ्या मायबाप. देवकीचे यशोदेचे गोड कौतुक करा, पण कृष्णाला डोक्यावर घेऊन यमुना नदी पार करणारा वसुदेव सहज का विसरतो मायबाप. कौशल्याचे गोड कौतुक करा, पण माझा राम वनवासाला गेला असं म्हणणारा, अन्न पाणी त्याग करणारा, स्वतःचा जीव धोक्यात घालणारा दशरथ राजा सहज का विसरतो मायबाप, सांगा ना. बघा, मुलींसाठी एक सांगून जाईल. बघा, आई आईच असते, पण बाप घराचा पडदाच कलाकार असतो. बघा, आपलं जरी लग्न असलं तर बाप अख्ख्या गावभर सांगतो माझ्या मुलीचं लग्न आहे. प्रत्येक पाहुण्याकडे जातो, पाहुण्याला सांगतो माझ्या बाळाचं लग्न आहे, माझ्या मुलीचं लग्न आहे, सर्वांना यायचं बरं का. मुलीला विचारतो, तायडे तुला फ्रीज कसलं घेऊ, टीव्ही कसली घेऊ, सोफा कसला घेऊ. मुलीला विचारतो, रात्रात झोपत नाही माय बाप, रात्रात विचार करतो आणि घरी येतो. बाळाला म्हणतो, बाळा तुझ्या लग्नाला जेवण काय बनवायचं, जेवण काय बनवायचं. लग्नाचा दिवस उजळतो माय बाप, लग्नाचा दिवस उजळतो. नवरा नवरीची गाठ बांधते आणि मुलगी सासरला जायला निघते. तेव्हा मुलगी सासरला जात असताना आजीच्या गळ्यात पडते. आजीला सांगते, आजी मी सासरला जाते ग, आजी मी सासरला जाते, माझ्या बाबावर चांगलं लक्ष ठेव. मुलगी सांगत असते. नंतर आईच्या गळ्यात पडते. आईला सांगते, आई मी सासरला जाते ग, माझ्या बाबावर चांगलं लक्ष ठेव. आईला सांगत असते. महाराज, मुलगी प्रत्येकाच्या घरातलं न्यायचीच असते माय बाप, प्रत्येकाच्या घरातलं न्यायचीच असते. नंतर भावाकडे जाते. भावाच्या गळ्यात पडते माय बाप आणि भावाला सांगते, भाऊ मी सासरला जाते, माझ्या बाबावर चांगलं लक्ष ठेव. सर्व मंडप रडत असतो माय बाप, पण मुलीचा एकटाच बाप मंडपाच्या कोपऱ्यात जाऊन खांबाला उभी असतो. लेकराचे गुणगान आठवत असतो. माझ्या लेकराने कधी हट्ट केला नाही, माझ्या बाळाने कधी हट्ट केला नाही, पण आज ज्याच्या बरोबर लग्न लावून दिलं ते माझ्या लेकीला सुखाचा संसार करायला लावील का नाही. देवाकडे फक्त एकच प्रार्थना करत असतो, एकच प्रार्थना करत असतो. मुलगी प्रत्येकाकडे सावकाश जाते माय बाप, मुलगी प्रत्येकाकडे सावकाश जाते, पण बापाकडे इतकी पळत जाते, बापाकडे इतकी पळत जाते. बापाला कडकडून मिठी मारते आणि गुराढोरासारखे रडत असते आणि बापाला सांगत असते, बाबा मी सासरला जाते, माझ्या बाबा मी सासरला जाते, नीट काळजी घ्या. बापाला सांगत असते. बघा मुलींनो, जो वेळेस तुम्ही सासरला जाते ना, परतून ते फक्त बापच पाहत असतो. आजकालच्या मुलींना तो खूप चुकीचं करत आहे, म्हणून सांगावं वाटते, की मुलींनो की नाही का, तुम्हाला हे करायचं असेल तर बघा, तुम्ही शाळेत जात असला की नाही का नीट जा. बघा, तुम्ही जो बाप आपल्याला कष्टाने मोबाईल घेऊन देतो ना, तो बाप त्या फोनवर तुम्ही त्या पोराला पिल्लू सोना करतात, हे फार चुकीचं करतं. मी तुमची बहीण म्हणून सांगते. बघा, ते एका कॅडबरीसाठी, एका डेअरी मिल्कसाठी तुम्ही त्या पोराला पिल्लू सोना करतात, हे फार चुकीचं आहे. तुमची बहीण म्हणून सांगते. ज्या माझ्यापेक्षा मोठ्या असतात त्यांची मोठी बहीण म्हणून सांगते, ज्या माझ्यापेक्षा लहान असत त्यांची मोठी बहीण म्हणून सांगते, आणि तुमची मायबाप तुमची मुलगी म्हणून सांगते. एवढं वाक्य लक्षात ठेवा, मुलीने एवढं दृष्टांत लक्षात ठेवा. बघा, ह्यो बापच असतो.
बघा आता मुलांसाठी थोडंसं सांगेन. बघा मुलांना की एक बाप 2-2, 3-4, 5-5 मुलांना सांभाळू शकतो, पण एक 4-4, 3-3, 5-5 मुलं एका बापाला सांभाळू शकत नाही. बघा कोण म्हणतं 16 वर्ष धोक्याच आहे, कोण म्हणतं 16 वर्ष धोक्याच आहे. माऊली ज्ञानोबरायाने 16 वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. 16 वर्षी छत्रपती शिवाजी राजाने रायश्वराच्या मंदिरात प्रतिज्ञा केली स्वराज्य स्थापनेची. आणि आजकालची मुलं काय करतात मायबाप, इकडे तिकडे प्रथा टावळ्या मारतात. आजकालच्या मुलांना तर म्हणायला पाहिजे हम शुभा के मराठे जोड़ने चाहते इंसान, अगर किसी ने तोड़ा हिंदुस्तान तर जला देंगे पाकिस्तान. आजकालचे मुलं तर देशाचं नाव बर्बाद करायला निघाले. म्हणून तर म्हणावंसे वाटते मत करो ऐसे पैदा, मत करो ऐसे पैदा जो देश धर्म को बर्बाद कहते हैं, बर्बाद कहते हैं. बघा मुला मुलींनो, या राज्यामध्ये अनेक देवांचे मंदिर होऊन गेले, पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे. तुम्ही आम्ही जमलोत आहे तर ते फक्त माझ्या राजामुळं. म्हणून तर म्हणावंसे वाटते सूरज की तो बात चढो चमकना उसका काम है, सूरज की तो बात चढो चमकना उसका काम है, मानव जाति का चमकाया शिवाजी उसका नाम है, शिवाजी उसका नाम है, शिवाजी उसका नाम है. एवढंच सांगते, आई वडिलांची सेवा करा. मायबाप आई वडिलांची सेवा केली ना तुम्हाला काही कमी पडणार नाही. बघा तुम्हाला कोणापुढे सुद्धा हात पसरण्याची वेळ येणार नाही, हा माझा अनुभव आहे. बघा मुला मुलींनो, संस्कार कमवून ठेवा. बाळांनो संस्कार कमवून ठेवा. तुम्ही जर संस्कार कमवून ठेवले नाही तर नंतर त्या बापा आई वडिलांना म्हणावं लागेल तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा. जाता एवढंच सांगते, आई वडिलांची सेवा करा, गुरुवर्यांची सेवा करा, गोमातेची सेवा करा, भूमीची सेवा करा. आई वडिलांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी माझ्या सेवेला पूर्णविराम देते. बघा पूर्णविराम देऊन चालणार नाही. माझं ध्येय खूप मोठं आहे, मला खूप कीर्तन करायचं आहे, म्हणून मी माझ्या कीर्तनाला स्वल्पविराम देते. ज्ञानेश्वर